उकायपट्टी कशी लावायची सगळ्यांचा एकच प्रश्न होता, म्हणून मी व्हिडिओ बनवला. लॉंग झाला आहे म्हणून मी इकडे पोस्ट करते आहे यूट्यूबला. तर बघा, अगोदर मी समोर आयपट्टी हुकपट्टी जेवढं आहे तेवढं मी बघून मेजरिंग टेपने कट करून घेतलं. बघा, नॉर्मल मी लावून बघितलं किती लागतं आणि मग त्याला फोल्ड करून त्याच्यावरती एक साईडने शिलाई मारून घेतली आहे. बघा, तुम्ही दिसत असेल तुम्हाला, आयपट्टी लावते मी. त्याच्यानंतर मग मी एका बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने पण पॅक करण्यासाठी तिकडे पण शिलाई मारून घेतली. हे बघा, तुम्हाला दिसतंय का? प्रॉपर व्हिडिओ मला एवढं बनवता येत नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये की कोणी सपोर्टला नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं मला तेवढं जमलं नसेल कदाचित. पण बघा, हुकपट्टी पण मी जेवढी लागते तेवढी कट करून घेतली आहे. मग त्याच्यानंतर असे 2 इंचाचे 2.25 इंचाचे कट करून घेतले. जे पण कलरचं असो, ब्लाऊजचा कलर कुठलाही असो, पण तेव्हा मॅचिंग करण्यासाठी आपण अस्तर त्या ब्लाऊजच्या सेम कलरचं घेऊन एका बाजूने फोल्ड करून असं त्याच्यामध्ये घालून हळूहळू शिलाई मारून घेऊ शकतो. त्याच्यानंतर खालचा जो उरलेला ब्लॅक कलरचं जे हुकपट्टीचं आहे ते जाड असतं, त्याच्यामुळे ते कटिंग करून घ्यायचं प्रॉपर व्यवस्थित, जेणेकरून वर नाही येणार, प्रॉपर फिनिशिंग नाही येणार. बघा, आता मी ब्लॅक कलरची जरी हुकपट्टी लावली आहे स्टील, तरीसुद्धा मी त्याला त्या कलरचं हुकपट्टी करून टाकून दिले ब्लाऊजच्या कलरची. मग त्याच्यानंतर ते फोल्ड करून घ्यायचं बरोबर दोन्ही बाजूने कट करून. इतकं वेल फिनिश आणि इतकं छान लुक येईल ना. बघा, मी जसं करते सेम ॲज तसंच प्रोसेस तुम्हाला करायचं आहे. जेवढं होईल तेवढं मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केले. एक्स्ट्रा जे असेल ते कटिंग करून घ्यायचं फॅब्रिक आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूने फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची, लॉक करून व्यवस्थित प्रॉपर. आणि तुम्हाला ह्याच्यात जरी काही समजलं नसेल, मला या व्हिडिओ खाली कमेंट करा, मी त्यावर पण अजून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. आता बघा कसा दिसतो, किती छान हुक, वाटत पण नाही की मी ब्लॅक कलरचं यूज केले त्याच्यामध्ये हुकपट्टी, किती छान दिसते. आता बघा, मी आयपट्टी दाखवते कशी लावायची. आयपट्टीसाठी मी 3 इंचाची पट्टी घेतली आहे कट करून, फ्युजिंग लावलेलं मेन फॅब्रिकचं. त्याच्यानंतर बाजूने असे क्रॉसमध्ये दोन्हीकडून लाईन मारून एक पट्टी तयार करून घेतली आहे. बरोबर आपली हुकपट्टीची म्हणजे आयपट्टीची जी बाजू आहे त्याच्याबरोबर लावून घेऊन मेजर करून घेतलं. त्याच्यानंतर शिलाई मारून घेतली आणि मग बाजूने एक लाईन इतकंच ठेवून कट करून घेतलं. हे बघा, सेम असं पलटून घेतलं. आता त्याच्यावरती बघा बरोबर मॅच झालेलं आहे तेवढंच. मग एका बाजूने एक लाईनने शिलाई मारून घेतली. हे बघा, त्याच्यानंतर मग परत 2 2.25 इंचाची मी पट्टी घेतली, त्याला पण एका बाजूने फोल्ड करून आयनिंग करून घ्या. आणि मग उलट्या बाजूने शिलाई तर दिसेल ना, आपण 2 शिलाई मारलो होतो आयपट्टीला बरोबर. मग उलट्या बाजूने हे ठेवून, म्हणजे त्याच्या एक लाईन बाजूने घेतल्यावरती ते आयपट्टीचे जे काळं थोडंफार काळ्या कलरची आहे ते दिसणार नाही म्हणून. आता बघा, इकडे 2 शिलाई दिसतात. 1/2 इंचावरती जी शिलाई दिसते त्याच्यापेक्षा 1 लाईन इतकं दुरून मी शिलाई करून घेतले. बघा तुम्ही, म्हणजे जेणेकरून फक्त आणि फक्त आय दिसतील, जे काळं जे आहे ते नाही दिसणार. मग सेम ॲज हुकपट्टीला जसं केलंय, अगोदर मारून घ्यायची शिलाई, मग एक्स्ट्राची जी पट्टी आहे ते कट करून घ्यायचं, त्याच्यानंतर फोल्ड करून कटिंग करून घ्यायचं. बघा, किती छान दिसत पण नाही आहे ब्लॅक कलरचं, किती वेल फिनिश लुक आला आहे. आणि अजून जर तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल तर प्लीज मला कमेंट डाऊन करा, मी त्यावर पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. सगळ्याला मला मेसेजचा रिप्लाय देणं थोडं अवघड जाते, स्टील मी प्रयत्न करतेच आहे. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला सांगा.